आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त अनोखा उपक्रम घेण्यात आला। आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने कुष्ठरोगी अतिशय राहणाऱ्या नागरिकांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली। यासाठी लातूरकरांना घरातील पेपरची रद्दी देण्याचं आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात आलं। यातून जवळपास 40 ते 50 क्विंटल रद्दी जमा झाली। त्यानंतर आलेली ही रद्दी विकून त्यात आदर्श मैत्री फाउंडेशननं आणखी रक्कम टाकून जवळपास 300 जणांना दिवाळीचा फराळ तसंच अभ्यंग स्नानाच्या किटचं वाटप केलं। आदर्श मैत्री फाउंडेशन जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या ओवीप्रमाणे समाजातील उपेक्षित घटकांसाठी सदैव कार्यरत असलेले आदर्श मैत्री फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वैजनाथराव बिराजदार खेड्यातील मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊन गरिबीचे चटके सोसत शिक्षण घेत असतानाच इयत्ता 7वीच्या वर्गात थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाने प्रभावित झाले। पुढे शिक्षण घेत असतानाच वृत्तपत्र वितरण, फोटोग्राफी, पेंटिंग अशी मिळेल ती कामे ते करत अवघ्या 7 मित्रांच्या साथीने आदर्श मैत्री फाउंडेशनची स्थापना करून समाजकार्यात ते सक्रिय झाले। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना आजपर्यंत अनेक गोरगरीब अनाथ विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केली। राहण्याची व्यवस्था करणे, सेवालयातील विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधकामासाठी मदतही त्यांनी केली। 2 लाखांपेक्षा जास्त रजिस्टर्स, शालेय साहित्याचे वाटप, निसर्ग संवर्धनासोबतच रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, प्रेरणादायी व्याख्यानाचेही आयोजन त्यांनी केले। महिला सक्षमीकरण आदी समाज उपयोगी कार्य तब्बल 350 मित्रांच्या सहाय्यानं 12 जिल्ह्यात चालू असल्याचे आपणास पाहावयास मिळेल। ज्यांच्या संकल्पनेतून हे फाउंडेशन उदयास आले असे संतोष बिराजदार हे विमा क्षेत्रात कार्य करत असताना अवघ्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये तेथेही सेवाभाव जपत 8000 पेक्षा जास्त लातूर, पुणे, मुंबईसह परदेशातील विमा ग्राहकास अद्ययावत सेवा पुरवित आहेत। MDRT अमेरिका COT या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले। लातूरसह औरंगाबाद, मुंबई, पुणे, गोवा, जयपूर, भुवनेश्वर यासोबत अनेक ठिकाणीही ते सन्मानित झालेले आहेत। परंतु यातही समाधान न मानता व्यवसाय जसा जसा पुढे जाईल तसतशी त्यांची समाजकार्याची आवडही वाढलेली दिसून येत आहे। परंतु याचे सर्व श्रेय ते आपल्या मित्रपरिवारास देतात। मला आदर्श मित्रांची खंबीर साथ लाभत आहे, म्हणूनच हे कार्य वाढत आहे असे ते आवर्जून सांगतात। हे समाजकार्य पुढे नेण्यासाठी, एक आदर्श समाज घडवण्यासाठी आपणही फाउंडेशनच्या कार्यात सहभागी व्हावे असे आव्हान आपणास करण्यात येत आहे। लातूर पॅटर्न महाराष्ट्रातच नव्हे तर देशात शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्याचा गवगवा आहे असा लातूर पॅटर्न सुरुवातीच्या काळामध्ये बोटावरती मोजण्या इतकी ज्यांची नावं आपल्याला घेता येतील, ज्यांनी लातूर पॅटर्नमध्ये मोलाचा ज्यांचा वाटा राहिलेला आहे, असं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय संजीव कुमारजी सोनवणे सर आजच्या आदर्श मैत्री कट्ट्याच्या आजच्या या आपल्या भागामध्ये सर आपल्यासोबत आहेत। सरांच्या जीवन जगत असताना त्यांची यशोगाथा, त्यांनी केलेला संघर्ष आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत। सुरुवात करूयात। सर नमस्कार। नमस्कार। स्वागत करतो आमच्या या आजच्या भागामध्ये। शिक्षण क्षेत्रामधलं तर तुमचं नाव खूप मोठं आहे, खूप हजारो विद्यार्थी तुम्ही घडवलात। आम्ही सुरुवातीपासूनच करतो। मला आपल्या बालपणाविषयी, खरं तर सोनवणे परिवार म्हणजे लातूरच्या राजकारणातली पहिली पिढी, हा तसा खूप नावाजलेला मोठा परिवार, त्या परिवारातले आपण, तर आपलं बालपण, तुमची एकूणच शैक्षणिक वाटचाल, तुमचं कुटुंब आणि मित्रपरिवाराविषयी। तसं माझं लहानपणाची सुरुवात ही सोलापूर जिल्ह्यामध्ये झाली। वडील सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना तिथं लहानपणी पहिल्यांदा 3रीच्या वर्गामध्ये मी गेलो। तिथं इयत्ता 3री, 4थी, 5वी अशी जीवनामधली 3 वर्ष त्या ठिकाणी मी काढलेली आहेत। अण्णाप्पा काळादे हायस्कूल हे माझं
स्कूलिंगचं पहिलं ठिकाण. 4थीला त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये पहिला आलो होतो. 5वीच्या नंतर मग वडिलांनी त्या ठिकाणी ट्रान्सफर घेतली लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल म्हणून. त्यामुळं सोलापूरचं वास्तव्य आमचं थांबलं आणि आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट झालो. कुठं? लातूरला झालो. लातूरचा परिवार हा खूप मोठा परिवार होता आमचा. जॉईंट फॅमिली होती. घरामध्ये जवळपास 70 ते 75 लोक राहायची. दुसरं असं होतं की आम्ही शाळेमध्ये जात असताना जवळपास 17 ते 18 भाऊ असायचो. त्याचबरोबर अशी परिस्थिती असायची की 18 भाऊ जर आम्ही त्या ठिकाणी जात असोत तर शाळेमध्ये रायसन हायस्कूलचा माझा पहिला संबंध आला. 6वी 7वी 8वी 9वी रायसनमधून झालो. रायसनच्या हायस्कूलच्या मागच्या बाजूच्या वर्गखोल्यात तुम्हाला थोड्याफार माहीत असतीलच की ज्याला ग्रिल नाही, काही नाही आहे, काही नाही आहे. आम्ही त्यावेळेस थोडेफार खोडसळ असोत म्हणा. पिरियड चालू झाला की खिडकीतून उडी मारून बाहेर जाणे, नदीवर जाणे. बाजूलाच आमची 24 एकर एक जमीन होती त्या ठिकाणी. मग तिथं जाऊन आपल्या शेतामध्ये विहिरीवर पोहणे करणे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो त्यावेळेस. पण अभ्यासासाठी चांगलाच होता, अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु शाळेमध्ये ज्यावेळेस सर्व भावांच्या संगतीनं भांडणं म्हणा, ह्या गोष्टी म्हणा, त्या गोष्टी म्हणा, हे सगळं करत होतो. त्याचबरोबर NCCचंही मला वेड होतं. NCCमध्ये 53 महाराष्ट्र बटालियन लातूरचा CSM देखील होतो मी. आणि अवस्था अशी होती की त्या NCCच्या माध्यमातून मग ओळखी वाढल्या, परेड हे ते, त्याच्यामुळं भांडणं वाढली, मारामाऱ्या वाढल्या. मग वडिलांनी कंटाळून त्या शाळेतून मला 9वीला काढलं आणि 10वीला टाकलं, देशी केंद्रामध्ये टाकलं. इयत्ता 5वीचा 99 ते 100% विद्यार्थी मी सोलापूरला होतो. लातूरला 10वीला पोहोचेपर्यंत मी 62% तयार झालो. लातूरचा असाही पॅटर्न, असाही आमचा पॅटर्न होताच. म्हणजे परंतु वाईट गोष्टी कुठल्या केल्या नाहीत. खट्याळपणा राहणे, खोडकरपणा करणे, इतर गोष्टी करत राहणे. सोलापूरला जर आम्ही राहिलो असतो तर त्या ठिकाणी मी आज डॉक्टरी राहिलो असतो, एखादा सर्जन राहिलो असतो. पण आज जो काही आहे त्याच्याबद्दल मला माझा स्वतःचा आनंद आहे. घरामध्ये अशी परिस्थिती होती की सायकलपासून ते मोठ्या कारपर्यंत प्रत्येक प्रकारची व्हेकल आमच्या घरी असायची. त्याच्यामुळे घरामध्ये प्रत्येकाला ही गोष्ट वाटायची की आपल्याला करायची गरज काय, आपण तर खूप मोठ्या घरातले आहोत. हा थोडासा कधीतरी वाटतो मला की आमच्या घराचा थोडासा ड्रॉबॅक असावा. मुलांनी पुढचं जग बघितलं पाहिजे, पुढच्या जगाच्या पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत. ही मानसिकता थोडीफार असायला पाहिजे होती. आणि पुढच्या पिढीला वाव देणे, पुढच्या पिढीला मोठं करणे हे देखील त्या ठिकाणी असणं गरजेचं होतं. ठीक आहे, ज्या गोष्टी आता घडून गेलेल्या आहेत, एक पिढी आता गेलेली आहे, दुसरी पिढी आता आमची जवळपास आम्ही संपत आलेलो आहोत. त्यामुळे ह्या गोष्टी जर तरच्या गोष्टी बोलण्यामध्ये काही त्याच्यामध्ये असं बघायला गेलं तर तुमचा कायमच म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक आदरयुक्त भीती राहिलेली आहे. शिस्त, डिसिप्लिन हा तुमचा हातखंडा कायम राहिलेला आहे. मी बालपणापासूनची जी सुरुवात केली, डॉक्टर चंद्रभानू सोनवणे सरांचं तुमच्यावरतीचं जे झालेले संस्कार आहेत आणि त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. वडील आपल्यापासून दूर गेल्यानंतर वडिलांची किंमत कळते कुठल्याही व्यक्तीला. लहानपणी वडिलांकडे बघायचा थोडासा दृष्टिकोन असाच असायचा की माझे वडील बाकीचे काका वगैरे कोणी मारत नसायचे, काही करत नसायचे, बाकीच्यांचं सगळं चांगलं चालायचं. पण माझे वडील भयानक मारायचे.
आता मे बी पॉसिबल ती शिस्त असेल त्यांची, ती गोष्ट असेल, ती गोष्ट आज माझ्यामध्ये आहे, टिकून आहे. आज मला त्या गोष्टीचं महत्त्व वाटतं की समजा जर त्यांनी त्या ठिकाणी तसं केलं नसतं तर आज त्या ठिकाणी मी कुठं गेलो असतो निघून. त्यांनी ते केलं, त्यांचं बरोबर होतं, त्यांना अपेक्षा होती की आपल्या मुलांना काहीतरी चांगलं करावं, या अपेक्षेपोटी ते करत होते आणि त्या अपेक्षेपोटी त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. खरं तर वडील हे सुप्रसिद्ध हिंदी साहित्यातले ते प्राध्यापक, तर त्यांच्या या ते जे प्राध्यापक म्हणून होते, तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं किंवा याबद्दल आपण थोडक्यात आम्हाला सांगावं. आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच फोर्स नाही केला की बाबा रे माझं हिंदी आहे किंवा मी आर्ट्स विषयाचं आहे म्हणून तुम्ही आर्ट्स घ्या किंवा काही करा, असं त्यांचं कधीच नव्हतं. त्यांचं मत एकच असायचं की तुम्ही जे काही करता ते चांगल्या पद्धतीनं करा. आता त्यांची जवळपास 13 पुस्तकं आहेत. आता 13 पुस्तकामधली जवळपास खूप काही पुस्तकं अशी आहेत की जे आम्हाला कळत देखील नाही आहेत. ते साहित्य हां, सगळंच. ते साहित्यावर आधारित असल्यामुळं आमचा त्याचा कुठं संपर्क नसल्यामुळं ती गोष्ट आम्हाला कळत देखील नाही आहे. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आणि ते ते साहित्याचं साहित्य. सगळंच. पण वडिलांना सायन्स खूप आवडायचं. इयत्ता 7वी 8वी पर्यंत वडिलांनी सायन्स पूर्ण मला शिकवलेलं आहे. म्हणजे 10वी पर्यंत कुठं सायन्सची ट्युशन असते हा प्रकार देखील मला माहीत नव्हता आणि सायन्स हा आवडीचा विषय होता. तसा सध्या बघायला गेलं तर तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये तुम्ही वाढलेलं तुमचं बालपण सगळं, वडिलांचा एक मोठा धाक, त्यांची एक वेगळी शिस्त आणि मग त्यामध्ये तिथनं तुमची जी झालेली सगळी वाटचाल आहे, तर आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट कधी आला आणि कशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळत गेलात? कारण आज एज्युकेशनमध्ये मी आहे. एज्युकेशनमध्ये जे टर्निंग पॉईंट माझे आले ते 2 आले. कारण माझं टीचिंग सुरुवातीला मी त्या ठिकाणी परळी या शहरामध्ये करायचो आणि नंतर मी सुरुवात लातूरमध्ये केली. परळीमध्ये करत असताना म्हणजे स्वतःवर विश्वास नसताना देखील मी त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्याचा काही रिझल्ट एवढा चांगला येऊ शकतो हे मला अपेक्षित नव्हतं. आणि तो टर्निंग पॉईंट आणणारी विद्यार्थिनी होती कीर्ती चैतन्य नावाची. त्यावेळेस अशी परिस्थिती की परळीमधून मेडिकलला कोणी लागायचंच नाही कधीच. परळीचं वातावरण त्या ठिकाणी मग राजकारण म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा किंवा पॉलिटिकल ओरिएंटेड म्हणा अशा पद्धतीनं असायचं. पण त्या ह्याच्यामधून जेव्हा आम्ही ती सुरुवात केली तर परळीचा पहिला टर्निंग पॉईंट मला त्या बॅचमध्ये बसला आणि त्याच्यानंतर परळीचा टॉपचा क्लास झालो. पण तिथून लातूरला येणं काही सोपं नव्हतं खूप काही. म्हणजे अशी परिस्थिती असायची की लातूरला सुरुवात ज्यावेळेस मी केली तर 2 विद्यार्थ्यावर केली आणि ज्या 2 विद्यार्थ्यांना मी शिकवायला परळीहून लातूरला डेली मोटरसायकलवर अपडाऊन करायचो. हे करत असताना मात्र त्या ठिकाणी मला लातूरला जी कलाटणी मिळाली ते एका विद्यार्थिनीमुळे मिळाली आणि ती होती शिल्पा जगताप, जी बोर्डामध्ये प्रथम आली. आणि तिनं त्या ठिकाणी पहिल्यांदा पेपरमध्ये ज्यावेळेस तिचा इंटरव्ह्यू आला त्यावेळेस तिनं त्या ठिकाणी संकल्प कोचिंग क्लासेसचं नाव घेतलं आणि त्या ठिकाणापासून लातूरमधल्या कोचिंग क्लासेसमध्ये आमचा जम बसायला चालू झाला किंवा आमच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हनेस यायला तिथं चालू झाला. 1-2 टर्निंग पॉईंट मी समजतो. 10वी तुमची देशी केंद्राला झाली, त्याच्यानंतरचा पुढला शैक्षणिक प्रवास कसा झाला? 11वी मी गेलो ह्याला दयानंद कॉलेज लातूर. मग वडिलांनी त्यावेळेस पाहिलं की आमचा रागरंग पाहिला की हे काय अभ्यास इथं नीट करत नाहीत म्हणून वडिलांनी विद्यापीठामध्ये ट्रान्सफर घेतली. मग त्याच्यामुळं माझं ॲडमिशन 12वीला देवगिरी कॉलेजला झालं. देवगिरी कॉलेजही तसं आईकडून मामाच्या बाबतीला म्हटलं तर राजूरकर फॅमिली तशी तिथं मोठीच, त्यामुळे तिथं गेलं तरी तेच पहिले पाडे 55. कारण कॉलेजमध्ये गेले की तिथली लोक तिथले बाकीचे म्हणायचे भाचे बाबा कसे आहेत तुम्ही. हा जो प्रवास होता 12वीपर्यंतचा प्रवास होता, हा 12वीचा पर्यंतचा प्रवास न कळत अनाहूतपणे खूप मोठ्या राजकारणी लोकांच्या वरदहस्ताखाली गेला असं मला कुठंतरी म्हणता येईल.
म्हणजे औरंगाबादला आम्ही ज्यावेळेस मी टेबल टेनिस खेळायला जायचो, तर टेबल टेनिस खेळायला जात असताना ते टीचर्सबरोबर जायचो, टीचरच्या स्कूटरवर बसून जायचो. कन्नड पेशोरचे ते आमदार होते, नंतर आमदार झाले ते तिथले, किशोर पाटील म्हणून आमदार. त्यांचा आवडता विद्यार्थी मी. त्यांनी आपली स्कूटर काढायची, घरून मला पिकअप करायचं आणि घेऊन कॉलेजला जायचं. हे असं आमचे प्रवास राहिलेले. तुमचं इंजिनिअरिंग झालं, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं. कोचिंगबद्दल तुम्ही सांगितलात की सुरुवातीला एका विद्यार्थिनीनं तिने जो निकाल दिला, परत ते न्यूजपेपरमध्ये आले की संकल्प कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ती बनली किंवा तिला तो जो निकाल अपेक्षित होता तो निकाल त्या विद्यार्थिनीला मिळाला. आम्ही जे आहे की अनेक आज ज्यांना तुम्ही जसा राजकीय वरदहस्त असं म्हणलात, सोनवणे परिवार तर म्हणजे जुनं राजकीय सगळ्या ह्याच्यामधलं, लातूरमधलं पहिल्या पिढीतला आम्हाला आमच्या माहितीमध्ये आहे. तसं तुमच्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा अनेक असे विद्यार्थी आहेत की आजच्या राजकीय पटलावरती स्टार आहेत. त्यापैकी मला असं वाटतं की परळीत असताना होते. हां, पंकजा मुंडे माझे स्टुडंट आहे. हां, धनंजय मुंडे माझा विद्यार्थीच आहे. लातूरला आल्यानंतर उस्मानाबादचे खासदार तुमचे ओमराजे निंबाळकर ते देखील माझे स्टुडंट आहेत. त्यांचा भाऊजी आहे किंवा लहान बहीण सई, हे सगळे माझे स्टुडंट आहेत. नाही, हा जसा राजकीय पटलावरती ज्यांना आम्ही महाराष्ट्रातले स्टार म्हणतो ते तर विद्यार्थी आहेतच आहेत. आत्तापर्यंत हजारो डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स तुमच्या माध्यमातून घडत गेले, घडत आहेत आत्ता पण. जसं मी लातूर पॅटर्नचा सुरुवातीला मी उल्लेख केला, तुम्ही पायोनियर आहात अशा या सगळ्या गोष्टीमधला. तसं सोनवणे सरांचा सोनवणे पॅटर्न काय आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला निकालच मिळतो, डॉक्टरच बनतो आणि एकदा सरांच्या सानिध्यात आल्यानंतर तो काहीतरी बनतोच विद्यार्थी. तर हा पॅटर्न काय आहे? मी ज्यावेळेस शिकवत होतो ते एक होतं, शिस्त हे भयानक कडक असायची. मग मी परळीत शिकवत असो किंवा लातूरमध्ये शिकवत असो, शिस्तीला मी कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत. आणि त्याचबरोबर हार्डवर्क ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. ठीक आहे, तुम्ही खूप हुशार आहात, पण हार्डवर्क जर करत नसाल तर त्याला काही अर्थ नाही राहत. शिस्तीच्या बरोबर हार्डवर्क देखील तेवढंच लागतं. मी जेव्हा त्या ठिकाणी मुलांना शिकवायचो, तर शिकवत असताना त्या ठिकाणी फिजिक्स शिकवत असताना एक वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलं जातं. प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. मी माझ्या मुलांना शिकवत असताना जनरली कुठलाही पेन किंवा पेपर न वापरता प्रॉब्लेम्स तोंडी कसे सोडवायचे याच्याकडे भर थोडासा जास्त देत होतो. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी CETमध्ये रिझल्ट चांगले आले. आणि CETमध्ये रिझल्ट चांगले आल्यामुळं माझ्या बॅचेस वाढल्या. आणि बॅचेस वाढल्यानंतर मग पुढचा तो प्रवासच मग वेगळा झाला. तिथून इतकं चांगलं नावाजलेलं संकल्प कोचिंग क्लासेसचं एक प्रस्थ होतं, मोठं नाव होतं मोठं त्याच्यामध्ये. आणि मग हे सगळं असताना त्याचे निकाल पण खूप चांगले होते. किंबहुना असं म्हणता येईल, कारण अनेकदा असं झालेलं आहे की लातूर पॅटर्न शिक्षणाचा हे कुठंतरी शिक्षणाची इंडस्ट्री बनत चालली आहे. तर एवढं सगळं त्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये असताना सुद्धा तुम्ही कॉलेज काढायचं हा म्हणजे कधी निर्णय आणि कशामुळे निर्णय घेतलात? हा निर्णय मोस्टली एखाद्या वाक्यामुळे घडलेला आहे. तो दिलीपराव देशमुख साहेबांनी मला बोललं होतं वाक्य. कोचिंग क्लास संघटनेचा मी सेक्रेटरी असतानाची घटना आहे की ज्यावेळेस तुमचे देशमुख मंत्री होते आणि चाटे कोचिंग क्लासेसवाले असं त्यांचं काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी वितुष्ट कुठल्या तरी गोष्टीचं आलेलं होतं. मग त्यावेळेस निवेदन वगैरे देण्यासाठी आम्ही यांच्याकडे गेलो होतो, देशमुख साहेबांकडे. तर त्यांनी सहज मला म्हटलं, सोनवणे का? मग तर सोनवणे परिवारचे कोण? तर मी म्हटलं आज पुतणे आहे त्यांचा. काय करत बसला म्हणलं कोचिंग क्लासमध्ये? आपलं स्वतःचं कॉलेज असावं, काहीतरी असावं, काही चांगलं करा. माहीत नाही, सहज त्याच्यानंतर उगीच मीटिंग मी सगळ्या मित्र कंपनीची घेतली. मित्र कंपनी म्हणले हो गं ठीक आहे काढूत कॉलेज, आणि काढलं आम्ही. पण त्याचा पहिला क्रायटेरिया आम्ही ठेवला की कॉलेज काढल्यानंतर पहिल्यांदा मी काय केलं तर कोचिंग क्लासेस बंद केले. आणि कोचिंग क्लासेस बंद केल्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यात मोठा इफेक्ट माझ्या कॉलेजला पॉझिटिव्ह मिळाला मला. आम्ही आजही बघतोय जून जुलैचा जो स्पॅन असतो, हजारो विद्यार्थी, हजारो पालक तुमच्यासाठी
तुम्हाला भेटण्यासाठी अक्षरशः रांगा लावून असतात की ॲडमिशन आम्हाला सोनोनी कॉलेजमध्ये पाहिजेत. हे इथलं जे इन्स्टिट्यूशन आहे, सोनोनी कॉलेज आहे, याच्यापेक्षा सुद्धा आणखीन चांगलं इन्स्टिट्यूशन आम्हाला उक्कडगावबद्दलच्या माहिती आम्हाला अनेक वेळा भेटल्यात. तर हा उक्कडगाव पॅटर्न काय, तिथं तुम्ही अशी काय किमया केलात? कारण एक अख्खंच्या अख्खं डोंगर रान जिथं की कुठल्याच सुखसोयी व्यवस्था असं बघायला गेलं तर नाही आहेत, पण ज्यावेळेस आम्ही त्या स्कूलमध्ये एंट्री करतो तर तिथं सगळ्याच गोष्टी आहेत असं आम्हाला दिसतं. तर उक्कडगाव पॅटर्न काय आहे? लातूरमध्ये ज्यावेळेस मी पाहत होतो या सगळ्याच गोष्टी, तर त्याच्यामध्ये एक मला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक एक जाणवला की विद्यार्थ्यांची मानसिकता हे जे काही कंट्रोल केली जाते हे बाहेरचं जग तयार करतं, बाहेरचं जग त्याच्यावर इम्प्लिमेंट होतं. विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडला की त्या ठिकाणी मग टपरीवाला आहे, हे आहे, हॉटेल आहे, गेमिंग सेंटर्स आहेत, हे आहे, ते आहे. म्हणजे कॉलेजमधून त्यानं शिकून जस्ट बाहेर पडलं की त्याला 10 ठिकाण मिळतात कुठं जाण्यासाठी, करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ असाच आहे ना की त्याला अभ्यासाकडून डिस्ट्रॅक्ट करण्याच्या सभोवतालची परिस्थिती खूपच जास्त आहे इथं. म्हणून आम्ही त्या सर्चमध्ये होतो की बुवा अशी कुठली तरी जागा आपल्याला मिळेल का की ज्या जागेला कुणालाही सहज पोचता येऊ नये आणि विद्यार्थी 24 तास आपल्या हातामध्ये असावा आणि त्या 24 तासामध्ये आपल्याला त्याच्यावर पूर्ण मेहनत करता यावी आणि त्या पद्धतीनं आपल्याला काम करता यावं. आम्हाला उकडगावला ती परिस्थिती तिथं मिळाली. आता उकडगाव तुम्ही पाहिलं आहे किंवा साधं रोडपासून जरी आतमध्ये जायचं ठरलं कॅम्पसमध्ये तरी 6 किलोमीटर आपल्याला जावं लागतं. बरोबर. रस्ता कच्चा आहे, सगळं काही आहे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे की एखाद्याला जर समजा पळून जरी जायचं असेल तर 6 किलोमीटर पायी जावं लागतं आणि आम्हाला दवाखान्यात कोणाला न्यायचं असेल तरी 6 किलोमीटर जावं लागतं. या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी पॉझिटिव्हही म्हणता येईल, निगेटिव्हही म्हणता येईल. परंतु त्या ठिकाणी आम्हाला एक नियम माहिती होता की जर नियमांच्या हिशोबानं जर आम्ही जर काम करत राहिलो तिथं तर त्या ठिकाणी आम्हाला कामाचा सक्सेस मिळेलच. सुरुवातीला आम्हाला जो काही विद्यार्थी तिथं स्टुडंट मिळाला तो स्टुडंट देखील कमी मार्काचा होता, परंतु त्यांच्यामध्ये जिद्द होती भयानक आणि जिद्द असल्यामुळे आम्ही रिझल्ट काढू शकलो तिथून. आज आता तिथं असे आहेत की नेटसेट पास असणारे जवळपास 5-5, 6-6 प्राध्यापक आहेत. पियुष पाटील म्हणा, पवार सर म्हणा, शेख सर म्हणा, त्यांचं तरटे सर म्हणा, देशमुख सर म्हणा, अशी वेगवेगळी मंडळी आहेत त्या ठिकाणी, कुमठेकर आहेत. आणि ही जी मंडळी आहे ही मंडळी त्या ठिकाणी कलेक्टिव्हली तिथे एफर्ट करतात. पण त्याला उभा करत असतानाची प्रोसेस मात्र लातूरच्या स्टाफनी केली आहे सगळीच. यामध्ये शेळके सर आहेत, इंगळे सर आहेत, पाटील सर आहेत, SB काळे आहेत, चोले सर आहेत. ही जी मंडळी होती ह्या मंडळींनी मला पहिल्यांदा उकडगाव उभा करून देण्यामध्ये मदत केली आणि उभा केलेल्याला वर चालवण्याचं काम उकडगावच्या लोकांनी केलं. आज 3रा कॅम्पस आम्ही उस्मानाबाद चालवतो आहे आणि तो कॅम्पस उकडगावच्या लोकांच्या ताकदीवर चालवतो आहे. म्हणजे याचा अर्थ एक आहे की एखादा माणूस आमच्या सिस्टीममध्ये आला की तो आमचा एक घटक बनतो, आमचा फॅमिली मेंबर बनतो, आम्ही त्याला फॅमिली मेंबर समजतो. आज उक्कडगावचा कॅम्पस ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस तिथला एक पाण्याचा थेंबसुद्धा वाया जात नाही. रिसायकलिंग पूर्ण आहे, जेवणाची व्यवस्था खूप चांगली आहे, एक सेपरेट डायनिंग हॉल आहे, त्यांचं फूड प्रिपरेशन हे पूर्ण सोलार सिस्टीमवरती होतं. एक अभियंता ते एक उत्तम प्राध्यापक ते एक संस्थाचालक, कुठंतरी ही एक लिंक आहे का की या लिंकमुळे एक आदर्श कॅम्पस उभा करता आलं? असं नाही म्हणता येणार. समजा मी BSc केली असती, MSc केली असती, B.Ed केलं असतं आणि प्राध्यापक झालो असतो. त्याच्याऐवजी मी इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग केल्याचा एक मला बेनिफिट मिळाला की मला व्हिजन मिळालं थोडंसं आणि जगाकडे बघण्याची एक दृष्टी बदलली माझी. आणि इंजिनिअरिंग देखील मी बँगलोरसारख्या शहरामधून केलेलं आहे, त्याच्यामुळं तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सर्व ठिकाणचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकायचे. त्याच्यामुळं पूर्ण इंडियाचा, ओव्हरऑल इंडियाचा आम्हाला स्कोप मिळत गेला तिथं. आणि त्यामुळं एक जे बघण्याची शक्ती आणि बघण्याची जी इच्छा होती ती बघण्याची इच्छा आमची वाढली तिथं. आणि त्यामुळं प्रत्येक गोष्ट बारीकातून बारीक कशी पाहायची आणि त्याला मोठं कसं करायचं किंवा त्याला डेव्हलप कसं करायचं हा प्लॅन नेहमी डोक्यात येत राहतो.
आता माझे आर्किटेक्ट देखील असतील, पण आर्किटेक्टला मी जनरली म्हणत असतो मला हे असं पाहिजे, मला हे त्या पद्धतीनं पाहिजे. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये साचा तयार करून देण्याचं काम माझं असतं. त्याला डायमेन्शन्स आणि इतर गोष्टीमध्ये तो बसवतो आणि त्याच्यामधल्या लॅक्युनाच तो मला सांगतो क्लिअर की सर याच्यात हा लॅक्युना आहे किंवा ही कमतरता आहे. कुठलीही बिल्डिंग घ्या त्या ठिकाणची, कुठल्याही बिल्डिंगमध्ये पंखा लावायची आम्हाला गरज नाही पडत. त्याचबरोबर मेसचं घ्या, मेसमध्ये तुमचं कुकिंग वगैरे ज्या काही गोष्टी होतात त्या सोलारवर होतात प्लस बायोगॅसवर होतात. जे फूड वेस्ट आहे किंवा इतर गोष्टी आहेत ते सगळं बायोगॅसमध्ये जातं. तिथं त्या ठिकाणी सोलारचं हिटिंगचं आहे, ॲज वेल ॲज त्या ठिकाणी तुमचे सिवेज ट्रीटमेंट प्लांट आपण बनवलेले आहेत. त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये जवळपास 1,80,000 लिटर पाणी आपण डेली रिसायकल करतो आणि तेच पाणी आपण झाडाला म्हणा, बागेला म्हणा किंवा इतर गोष्टीला आपण वापरतो किंवा फ्लशिंगला देखील आपण वापरतो ते पाणी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या तिथं, कारण मिळणारा पाण्याचा प्रत्येक थेंब हा इम्पॉर्टंट आहे. हे जर तुम्ही तुमच्या मनाशी धरत असाल तरच तुम्ही पुढचं काम करू शकता. आपल्याला पाणी समोर मुबलक दिसतंय म्हणून कसंही वापरायचं, ती चुकीची कल्पना आहे. एक आदर्श गाव म्हणून संकल्पना महाराष्ट्रभर गाजत असते, तसं एक आदर्श एज्युकेशनल कॅम्पस कसं असायला पाहिजेत त्याबद्दल उकडगाव एक बेस्ट कॅम्पस आहे असं मला तरी वाटतं. कारण मला म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या अनेकांना वाटतं, कारण शिक्षकांची राहण्याची सुद्धा व्यवस्था तुम्ही तिथंच केलेली आहे, विद्यार्थ्यांची स्वतंत्र राहण्याची वेगवेगळी व्यवस्था आहे, एक मोठं क्रीडांगण तिथं आहे, एक फ्रेश हवा तिथं मिळते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्यांची जी तयारी करून घेण्याचं जो काही तुम्ही टाइम टेबल तयार केला आहे, मला असं वाटतं की त्याच्यामधनं पण एक चांगला रिझल्ट. आता सध्या दरवर्षी जे 11वी-12वीच्या मुलांचा जो एक टाइम टेबल असतो तो कशा पद्धतीनं त्यांची तयारी तुम्ही तिथं करून घेतात? युजली त्यांचं वर्किंग सकाळी 6:30-7ला चालू होतं. आणखीन एक त्याला एक प्रश्न जोडतो की व्हर्च्युअल क्लासरूम ही काय संकल्पना आहे, म्हणजे लातूर आणि उकडगाव कसं कनेक्टेड आहे त्याला? हां, सुरुवातीला कसं होतं की लातूरहून उकडगावला स्टाफ डेली गाडीमध्ये जायचा, शिकवायचं आणि परत यायचं, किंवा त्या ठिकाणी मग लातूरमध्ये आम्ही शिकवायचो. लातूरमध्ये शिकवलेलं जे काही आहे ते शिकवलेलं वगैरे मग पेन ड्राईव्हमध्ये टाकायचं, तो पेन ड्राईव्ह बसनं पाठवायचो, तो बसमध्ये तिथं त्यांनी काढून घ्यायचा, मग मुलांना तो दाखवायचा आणि त्याच्यावर मुलांनी अभ्यास करायचा. सुरुवातीला मुलं तिथून पास झालेत, तिथून त्यांनी मेडिकलचे ॲडमिशन घेतलेले आहेत त्या पेन ड्राईव्हवर, नुसत्या पेन ड्राईव्हच्या ट्रान्समिशनवर. मला हा प्रश्न याच्यासाठी विचारावा वाटतो की आज सध्याला करोनासारख्या वैश्विक आजारामुळं आज सगळ्या शैक्षणिक संस्थांनी एक नवीन चालू केलं की अनेक ॲप आहेत, त्याच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासेस मोबाईलवरती विद्यार्थ्यांना कनेक्ट करत आहेत, ऑनलाईन क्लासेसची सुरुवात केली आहे. आम्ही ज्यावेळेस बऱ्याच वर्षापूर्वी हे व्हर्च्युअल क्लासेस ज्यावेळेस म्हणजे कुणाच्या डोक्यात पण नव्हतं, तर त्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे व्हर्च्युअल क्लासेस चालू करायच्या अगोदरसुद्धा तुम्ही असं पेनड्राईव्हमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवणं करणं, मी त्याच्यामुळे हा प्रश्न विचारतो. हां, 2005-6लाच करत होतो आम्ही. 2007ला तर आमचं व्हर्च्युअल कनेक्टिव्हिटी चालू झाली होती. मग ज्यावेळेस आम्ही पाहिलं की बरोबर डेली प्राध्यापकाला कारमध्ये पाठवणं, गाडीत पाठवणं इज नॉट ओके, कारण कसं आहे ते रोडवर कधी काय कुठला ॲक्सिडेंट होईल, काय होईल, म्हणून रिस्क घेणं हे कधीही योग्य नाही आहे. म्हणून आम्ही BSNLला माझे काही मित्र कंपनी आहेत, मग त्यांची मदत घेतली आणि त्या सगळ्या मदतीमध्ये पुण्यामध्ये माझे मित्र आहेत सुमन्यू वशिष्ठ म्हणून, त्यांची मदत घेतली. त्यांनी मग त्या ठिकाणी मला ते पूर्वी UK काम करायचे आणि नेटवर्किंगमध्येच होते ते, मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की सर आपल्याला असं करता येईल नेटवर्किंगमध्ये. म्हणलं ठीक आहे आपण करूत. मग त्या कल्पना आम्ही मूर्त स्वरूपाला आणत गेलो. आता आमची लातूरपासून ते एडशीपर्यंत लीज लाईन आहे BSNLची. मात्र एडशीपासून ते तुमचं आपलं कॉलेजपर्यंतचा जो 12 किलोमीटरचा स्पॅन आहे त्याच्यामध्ये आपली स्वतःची ऑप्टिक फायबर आहे, स्वतःचा ऑप्टिक फायबर आपण टाकून घेतलं आहे. सुरुवातीला हे काही 2007ला म्हणजे लिटरली अशी परिस्थिती की 2007ला असं काही असू शकतं किंवा काही हे माहीत नव्हतं लोकांना. त्याच्यामुळेच मी तो प्रश्न विचारत होतो. ह्या झाल्या सगळ्या म्हणजे टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर आणि या माध्यमातून एक चांगला निकाल तुम्ही काढला. आणखीन आजही मी तुमच्या अनेक विद्यार्थ्यांना मी भेटतो, तुमच्याबद्दलचा एक वेगळा रिस्पेक्ट, वेगळा आदर त्यांच्या मनामध्ये आहे. आम्ही आत्ता एक काही वर्षापूर्वी आलेल्या मूव्हीजमध्ये आम्ही बघतो की तुम्ही एकाला मदत केल्यानंतर त्याला सांगतो की तुम्ही आणखी दुसऱ्या दोघांना करा, मग ही चेन वाढवत चालला. मला असं वाटतं ह्या गोष्टीची सुरुवात कितीतरी वर्ष अगोदर
तुम्ही केलात. आर्थिकदृष्ट्या मागास जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना लिफ्ट करण्याचं, त्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्याचं आपण काम केलं. तर ही चेंजची सुरुवात कशी झाली? नाही, या चेंजची सुरुवात हा प्रश्न नाहीच आहे तसा. कारण ज्यावेळेस कोचिंग क्लासमध्ये होतो तेव्हापासूनची माझी सवय आहे किंवा 5-10 विद्यार्थी गरिबाचे फ्री राहायचेच आमच्याकडे आणि त्यांना आम्ही शिकवायचो, करायचो. मग कॉलेज टाकल्यानंतर देखील तो स्वभाव तर काही बदलला नाही. त्याच्यामुळं मग ते विद्यार्थी दत्तक व्हायला आले. पूर्वी आम्ही एका विषयापुरतं आमच्या विषयापुरतं करायचो, बाकी मग ती मुलं जिथं शिकायची त्यांना पैसे भरायचे न भरायचे वी डोंट नो एक्झॅक्टली. पण ज्यावेळेस आपलं कॉलेज आलं त्यावेळेस आपल्या कॉलेजमध्ये त्या मुलांनी ॲडमिशन घेतलं, त्यावेळेस मग आपण त्यांना हे करायला चालू केलं. आणि त्याच्यामधून जी मुलं लागली पुढं, मेडिकलला लागली, इंजिनिअरिंगला लागली, चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्कानं लागली, त्यावेळेस मग आम्ही विचार केला की त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुमचा खर्च आम्ही करूत, पण तुम्ही एक काम करा की तुम्ही पुढं 2 गरिबांचं एज्युकेशन करा. आम्हाला पैसे परत देण्याच्याऐवजी त्यांना जर तुम्ही केलं तर आम्हाला आनंद होईल त्या गोष्टीचा. त्यातलं उदाहरण म्हणजे आमची सुप्रिया वेद पाठक आहे. ती ऑलरेडी पासआउट आहे. तिनं ऑलरेडी 2 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. आता पुढचे 2 विद्यार्थी शिकत आहेत. तुमच्याकडनं या अशा बऱ्याच गोष्टींची प्रेरणा घेत लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट नावाची एक ऑर्गनायझेशन पुण्यामध्ये आज काम करते. बरोबर. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेलं आहे, उभा केलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांच्या बद्दलची जी सुरुवात झाली त्याबद्दल. सुरुवात म्हणजे असं काही नाही. एके दिवशी सहज संध्याकाळी रात्री मला अतुल ढाकण्यांचा फोन होता. अतुल म्हणला की सर काय करायचं, मला काहीतरी करायचं आहे. म्हटलं काय करतो सांग. नाही काहीतरी करायचं आहे तुम्ही सांगा ना. मी म्हटलं आपल्याला जे जमतं ते करायचं. आपल्याला शिक्षण जमतं, शिकवणं जमतं, पैसे लागत नाहीत, खडून फळा लागतो, सगळ्यात सोपं काम आहे हे. फक्त शिकवण्याची इच्छा लागते, दुसरं काहीच नाही लागत त्याला. मग त्या ठिकाणी त्यानं त्याची जी मित्र कंपनी BJ मेडिकलची तयार झाली, त्या मित्र कंपनीनं मग त्या ठिकाणी फाउंडेशन डेव्हलप केलं आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे पुढं सरकत गेलं. मग त्यावेळेस राऊत मॅडम होत्या पुण्याच्या, राऊत मॅडम असोत किंवा इतर कोणी असो, या सगळ्यांनी जी काही मदत केली त्याला, त्या मदतीच्या जोरावर तो पुढं सरकला आणि ती लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट दे आर डुईंग व्हेरी नाईसली नाऊ. सुरुवातीच्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस त्यांना गरज होती त्यावेळेस मी जाऊ शकत होतो शिकवायला. आज आता माझाच व्याप वाढलेला असल्यामुळं मी आता ते या सगळ्या काही गोष्टी करू शकत नाही आहे. खरं तर मी पुण्याच्या एका कार्यक्रमाला होतो. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनीताई आमटे यांच्या समवेत आपणही त्या ठिकाणी होतात, कारण आपण मार्गदर्शक होतात. आणि त्यावेळेस अक्षरशः मी असं बघितलं की जे पालक होते त्यांच्या पाल्यांना, जे आर्थिकदृष्ट्या मागास होते, दुर्बल होते, ह्या मुलांनी, या सगळ्या मुलांनी, तुमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मेडिकलचं शिक्षण फ्रीमध्ये दिलं, कोचिंग फ्रीमध्ये दिली. तर ते पालक ह्या नवीन मुलांच्या ते पाया पडत होते की तुमच्यामुळं माझं मुलगा आता डॉक्टर होतोय, मुलगी डॉक्टर होते. तर ही एक खूप मोठं एक काम या माध्यमातून कुठंतरी उभा राहते. आज पण मी तुम्हाला बघतो की आज तुम्ही लातूरच्या या इन्स्टिट्यूटमध्ये येतात, सकाळी येतात, लगेच 1-2-2.5 तासामध्ये उक्कडगावच्या इन्स्टिट्यूटमध्ये राहतात, तिथून पुढे आणखी लगेच उस्मानाबादच्या तिथं राहतात. तर आणखीन सुद्धा याही वयामध्ये ही जी एक ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती ऊर्जा येते कुठून? जे काम तुम्हाला आवडतं त्यासाठी ऊर्जेची गरज नसते. मला काम आवडतं म्हणजे मला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये फिरणं आवडतं, विद्यार्थ्यांमध्ये राहणं आवडतं. त्याच्यामुळं प्रवासाचा कंटाळा मला कधीच येत नाही. त्यामुळं आज 58-59 चालू आहे तरी देखील आज मी ऑन अन ॲव्हरेज 200 किलोमीटर ते आठवड्याला माझा 2,500 किलोमीटर रनिंग असते. महिन्याला कमीत कमी 10,000 किलोमीटर रनिंग असते माझी. याच्या मागचं एकच आहे की स्वतःला इच्छा असणे. मला इच्छा आहे म्हणून मी जातो, दॅट्स इट. मी जर विचार करत बसलो आणि ते होत राहील तिथं, ते होत राहील तिथं, ते होत राहील तिथं म्हणलं तर मग काही गरजही नाही मला फिरायची. पण तसं होत नाही. सिस्टीम हे स्ट्रॉंगली उभा राहणं गरजेचं आहे. उभारण्यासाठी ही चालू आहे धडपड. आता सध्या शिक्षणामध्ये असलेले विद्यार्थी, मग तो 5वीचा असू दे, 10वीचा, 11वी 12वीचा, त्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक शिक्षक तज्ज्ञ म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक वर्षापासून काम करतात, तर तुम्ही काय सल्ला द्याल की तुम्ही अशा पद्धतीनं, म्हणजे काय पद्धतीनं त्यांनी अभ्यास केला पाहिजेत किंवा पालकांनी काय पद्धतीनं विद्यार्थ्याच्याही गोष्टी अँगल जाणून घ्यायला पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा मला एक वाटतं, आता लहानपणी मीच 3रीला गेलं असल्यामुळं मला LKG UKG हे काही माहीतच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे
आणि माझा विश्वास आहे त्या गोष्टीवर की इयत्ता 1ली ते 5वीपर्यंतचं शिक्षण हे रेसिडेन्शियल युनिटमध्ये कधीच करायचं नाही. हे आईवडिलांच्या जवळच झालं पाहिजे आणि आईवडिलांनीच करून घेतलं पाहिजे. त्याला आपलं घर काय, आपली मावशी काय, मामा काय, नातेसंबंध काय, काका काय, कोण काय आहेत, हे नातेसंबंध कळतात. संस्कार जे आहेत ते संस्कार मिळाले पाहिजेत त्याला. म्हणून माझा उकडगावचा जो कॅम्पस आहे रेसिडेन्शियल कॅम्पस आहे, मात्र तो रेसिडेन्शियल कॅम्पस माझा 6वीपासूनचा आहे. मला कित्येकाने फोर्स केला की सर तुम्ही असं करा, हे करा, ते करा. मी म्हटलं नाही करणार म्हणजे नाही करणार मी. हां, पुण्याचा आमचा कॅम्पस आहे LKG पासूनचा आहे, मात्र तो रेसिडेन्शियल बिलकुल नाही आहे. जरी रेसिडेन्शियल तो पुण्याचा कॅम्पस कन्वर्ट करायचा जरी ठरवला तरी त्या ठिकाणी 1ली ते 5वीपर्यंत बिलकुल मी रेसिडेन्शियलमध्ये उतरणार नाही. 6वीपासून पुढेच. पालकांना मला हे म्हणायचं की 6वीपासून ते 10वीपर्यंतचं जे वय आहे हे वय तुमचं डेव्हलपमेंटचं आहे मुलांच्या. 6, 7, 8पर्यंत मी म्हणतो की जरा 6, 7पर्यंत आरामात चालू द्या. 5, 6, 7 चलत राहतं, खेळत हसत खेळत शिकतात मुलं. 8वी, 9वी, 10वीपासून मुलांचं सायन्स मॅथ्स चांगलं आहे नाही आहे, कसं आहे काय नाही, त्याच्याकडे बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याकडे जी रॅट रेस चालू आहे त्याला काही अर्थ नाही आहे तेवढा. म्हणजे 10वीची परीक्षा झाली की उडी मारली की लगेच हजर 11वीच्या. अरे 10वीच्या वर्षामध्ये एवढं मेंटल टेन्शन घेऊन त्याच्याकडून करून घेतलेलं आहे आणि परीक्षा झाल्याबरोबर 15 दिवस 20 दिवस देखील त्याला खेळायला द्यायचे नाहीत, आरामात द्यायचे नाहीत आणि नंतर लगेच आपलं कुठली तरी परीक्षा आणि कुठलं तरी हे करणे हे कितपत योग्य आहे. मी जनरली मुलांना म्हणतो, 10वी झाल्यानंतर मी मुलांना म्हणतो 2 महिने आराम करा, कारण एकदा 11वीला तुम्ही आलात की 12वी संपेपर्यंत तुमची नीट किंवा JEE येईपर्यंत तुमच्या पाठीमागे आम्ही राहणारच आहोत. त्यामुळे पालकांना एक सांगणं आहे की मुलांना त्या ठिकाणी झेपेल तेवढं टाकावं. तुमच्या अपेक्षा त्यांच्या मनावर नका लादू. तुम्हाला खूप वाटतं, प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलानं हे व्हावं, माझ्या मुलानं ते व्हावं. दिस इज रॉंग. मुलाला काय आवडतं, मुलाच्या मनात इच्छा काय आहेत, ह्या गोष्टी देखील कुठं ना कुठं तरी विचारात घ्या ना तुम्ही त्याच्या. ते नाही घेतलं जात. दुसरी गोष्ट, आपल्याकडे पालकांचा दुसरा ओढा असा की लेकरांना लाच देतात. तू 10वी पास हो, तुला मोबाईल घेऊन देतो. तू 10वी पास हो, तुला मी मोटरसायकल घेऊन देतो. तू 10वी इतके टक्के मिळव, मी हे करतो आणि ते करतो. दिस इज रॉंग. अरे शांत करू द्या ना. म्हणजे मार्काच्या लालसेपोटी त्याला मोठं करायचं आणि त्याच्या हातामध्ये नाही ते गॅजेट्स ठेवायचे, जे गॅजेट्स त्याला खरं गरजेचे आहेत किंवा नाही आहेत हे देखील त्याचा विचार नाही करत कोणीच. ह्या गोष्टीचा देखील पालकांनी विचार करावा. पालकांचं दुसरं चुकतं कुठतं, मला माझ्या जिंदगीत जे नाही मिळालं ना माझ्या मुलांना द्यायचं. अरे तुमच्या जिंदगीत तुम्हाला नाही मिळालं म्हणून तर तुम्ही धडपड केली म्हणून तर तुम्ही इथं पोचलात. मी जर माझ्या मुलांना सगळंच आज देऊ लागलो तर त्यांना शिकणारही नाही उद्या. हे थोडंसं पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. हे झालं सगळं शिक्षणाच्या बाबतीतलं. तुमच्या एकूणच म्हणजे आतापर्यंत सगळं जर तुमचं आयुष्य बघितलं तर बरेचसे अप अँड डाऊन ज्याला तुम्ही सामोरे देत गेलात, उत्तरं देत गेलात आणि या संघर्षातनं म्हणजे किंबहुना आदर्श मैत्री कट्टाचा आमचा याच्या मागची जी संकल्पना आहे ती हीच आहे की कुठेतरी याबद्दल याच्यावरती कुठेतरी ह्या गोष्टी या बाबी प्रकाशझोतात याव्यात. बऱ्याच जणाला असं वाटतं की यश मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला ते कुठंतरी नशिबानंच मिळालेलं आहे, पण त्या मागचा संघर्ष कुठंतरी सगळ्यांच्या समोर यावा हाच एक उद्देश आहे. तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला एखादा रंजक किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. आता प्रॉब्लेम असा आहे की 1लीपासून ते 12वीपर्यंत माझ्या वर्गामध्ये मुलगीच नव्हती. त्यामुळे रंजक किस्सा तिकडच्या बाजूचा असण्याचा काही संबंधच नाही आहे. इंजिनिअरिंगला ज्यावेळेस मी गेलो शिकायला त्यावेळेस 6,000 मुलं होतो आम्ही शिकायला. 6,000 मुलामध्ये एक मुलगी होती. त्याच्यामुळे तिथे काही असायचं शक्यताच नाही आहे. त्यामुळं माझ्या लाईफमध्ये तो रंजक किस्सा तर नाही आहे, पण दुसरा एक मला त्या ठिकाणी आठवतं की माझ्याबरोबर घडलेली जी परिस्थिती आहे. 12वी जेव्हा माझी झाली, 12वी झाल्यानंतर मला 2 मार्कानं माझं इंजिनिअरिंग गेलं होतं त्यावेळेस, औरंगाबादचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचं. त्यावेळेस मग वडिलांनी रागवले, केले, मारले, सगळं झालं.
आणि नंतर ज्यावेळेस मग परिस्थिती आली की बाबा मग आता इंजिनिअरिंगला तर मिळत नाही, मग आता काय करायचं, तर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं. मग पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं त्यावेळेस अशी परिस्थिती की प्रत्येक कॉलेजला पाठवावं लागायचं ॲप्लिकेशन फॉर्म. मग प्रत्येक कॉलेजला पाठवायचं म्हटल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म करायचा, त्याची मार्कची TC जोडायची, त्याच्यानंतर तुमची TCची झेरॉक्स जोडायची, ह्या सगळ्या झेरॉक्स वगैरे जोडावं लागायचे त्याला. वडिलांनी म्हणले झेरॉक्सला माझ्याकडे पैसे नाही आहेत. मला आजही आठवते की सगळ्या TC मार्क्समेमो वगैरे सगळी कागदं मी माझ्या हाताने लिहिली होती. आणि हाताने लिहिल्यानंतर त्यावेळेस माझा नंबर परत लागला होता, लातूरलाच लागला होता, PLGPला लागला होता. PLGPचा मेकॅनिकलमध्ये फर्स्ट इयर मी डिस्टिंक्शन होल्डर आहे. सेकंड इयरला मी त्या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टरला डिस्टिंक्शन होल्डर होतो. थर्ड सेमिस्टरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आईनं म्हणली लेकराचं जरा कसतरी होऊ लागलं, उगीच तुम्ही त्याचं इंजिनिअरिंगचं हे करून बसलात. मग त्यावेळेस वडिलांनी मग इंजिनिअरिंगमध्ये माझ्या ॲडमिशनचा प्रयत्न केला आणि मला ॲडमिशन मिळाली. ही ॲक्च्युअल घटना आहे ती. म्हणजे हातानं मार्क मेमो स्वतः सगळे लिहिले. ही एक आठवणीत कायम आठवणीत राहिलेली घटना. तुम्ही आता उल्लेख करत असताना म्हणलात की आज 57-58 वर्षानंतर बऱ्याच गोष्टी बघत असताना बॅक टू द आयुष्य आपण बघत असताना एक जीवनाकडे बघण्याचा एक एकूणच तुमचा दृष्टिकोन काय आहे? नेमकं आयुष्य काय आहे? लाईफ इज ब्युटिफुल. जीवन एकदाच मिळतं, जीवन दोनदा नाही मिळत. आणि माझा विश्वास नाही 7 जन्मानंतर किंवा 10 जन्मानंतर वगैरे किंवा मागच्या 2 जन्मापूर्वी मी काय होतो. आय डोंट बिलीव्ह दॅट. हे जीवन आहे, हे मिळालेलं आहे, याचा हिशोब तुम्हालाच द्यायचा आहे. त्यामुळं आनंदात जगा, चांगलं काम करा आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करा. बस दॅट्स इट. शेवटच्या राऊंडकडे येऊ आपण. रॅपिड फायर राऊंड. अपेक्षित असं आहे की एका शब्दात किंवा जास्तीत जास्त एका वाक्यात आपण त्याचं उत्तर आम्हाला द्यावं. सर, आपण शैक्षणिक क्षेत्रात नसतात तर आपल्याला काय बनायला आवडलं असतं? आय नेव्हर इमॅजिन्ड. कारण आपले विद्यार्थी जसं चर्चा केली की राजकारणामध्ये आहेत, अनेक विद्यार्थी UPSC MPSC हे केलेले आहेत, डॉक्टर इंजिनियर्स आहेत. मी इंजिनियर झालो, ज्या दिवशी झालो त्या दिवशी मला माझ्या मामाने म्हणलं होतं की तू BSNLमध्ये ॲप्लिकेशन टाक, लागून जाशील. कारण महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रात BE इलेक्ट्रॉनिक्सचे जवळपास फक्त 30 विद्यार्थी पासआउट व्हायचे. अच्छा. त्यावेळेस मी ॲप्लिकेशन टाकलं असतं तर मी आज BSNLमध्ये GM म्हणून रिटायर झालो असतो. सरकारी जॉब, असं गव्हर्नमेंटचा जॉब राहिला असता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा राहिला असता आणि आरामात मी काम केलं असतं. पुढला प्रश्न आहे, आवडता खाद्यपदार्थ? आता जर म्हणत असेल, लहानपणीचं म्हणत असेल तर लहानपणी कुठल्याही लहान लेकराला गोड आवडतं. आता जे आहे मला सरळ साधी भाजी आणि चपाती, बस. सिंपल, बाकी काही नाही. आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री, किंवा म्हणण्यापेक्षा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री दोन्ही सांगा मला. नाही, अभिनेता सांगू शकेन, कारण अभिनेत्रीची आजकालची नावही मला माहीत नाहीत. अभिनेता म्हणलं तर मला त्या ठिकाणी अमिताभ बच्चन इज द पर्सन. पण तो का आवडतो त्याच्याबद्दल सांगणं मला गरजेचं आहे. अच्छा. अमिताभ बच्चननं आपली कंपनी काढली ABCL. ABCL कंपनी तोट्यामध्ये गेली. त्यावेळेस अमिताभ बच्चनना खूप लोकांनी सजेशन दिलं गेलं होतं की बुवा तुम्ही एक काम करा, तुम्ही ती कंपनी लिक्विडेशनमध्ये टाकून द्या. एवढे वाईट दिवस चालू असताना देखील अमिताभ बच्चननी ती कंपनी लिक्विडेशनमध्ये न काढता प्रत्येकाचा रुपया परत करून त्यानं त्या ठिकाणी ती कंपनी बंद केली. दॅट इज समथिंग अचिवेबल. बऱ्याच वेळेस असं होतं की आयुष्यामध्ये थोडीशी संकट आल्यानंतर माणूस डगमगायला लागतो, झटकून देतो. पण तसं न करता कायम आपला जो काही स्टॅक असेल त्याच्यानुसार आपण राहिलाच पाहिजे. तुमचा आवडता चित्रपट? आनंद. त्यातला म्हणा किंवा इतर कुठलाही म्हणा, चित्रपटातला आवडता फिल्मी डायलॉग तुमचा? फिल्मी डायलॉग नाही, डायलॉगवर आधारित मी कधीच नाही. म्हणजे तुमचे विद्यार्थी खरं तर म्हणायला गेलं तर तुमचेच डायलॉग म्हणत असतात समजा. गाणं एखाद्या वेळेस म्हणेन. अमिताभ बच्चनचं त्या ठिकाणी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनचा जो पिक्चर होता त्याच्यामधलं कहीं दूर जब दिन ढल जाए, खूप सुंदर गाणं. तुम्ही कुणाला आदर्श मानतात आणि का?
म्हणजे असं सध्याची परिस्थिती अशी आहे की अनेक जण तुम्हाला आदर्श मानतात आणि का मानतात हेही त्यांच्याकडे उत्तर आहे, पण तुमचे आदर्श कोण आणि तुम्ही का मानतात त्यांना तसा आदर्श? गंमत अशी आहे की आदर्श म्हणल्यानंतर तुमचे वेगवेगळे देखील असू शकतात. तुमच्या सामाजिक जीवनातले आदर्श वेगळे असू शकतात, शैक्षणिक जीवनातले आदर्श वेगळे असू शकतात. मग तुमचे आदर्श कधी मित्रही असू शकतात. बरोबर. मित्रही असू शकतो, तो वयानं तुमच्यापेक्षा लहान देखील असू शकतो, मे बी पॉसिबल, असं काहीच नाही आहे. किंवा तुमचे आदर्श त्या ठिकाणी म्हणलात तर आज मला ठीक आहे, आज मला कोणी विचारलं की आदर्श कोण आहे, तर आय फील लाईक APJ कलाम तर आहेच आहेत. पण त्याचबरोबर आपल्या समाजासाठी सगळ्यात मोठं देणं देणारी किंवा समाजाचं देणं लागतं म्हणणारे इन्फोसिस तुमच्या सुधा मूर्ती ज्या आहेत, त्यांचा आदर्श मला खूप चांगला वाटतो. आणि माझा मित्र म्हणून, माझ्या जवळचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून विवेक पवार नावाचा व्यक्ती देखील मला आदर्श वाटतो. तो माझा कलिग आहे काय, मित्र आहे काय तो नाही, पण तो ज्या पद्धतीनं वागतो मला ते आवडतं. आणि आय लाईक टू फॉल इन द लाईन. साधी गोष्ट ही. बरं. माझा पुढला प्रश्न आहे, तुमचं आवडतं पुस्तक आणि त्याचे लेखक, किंबहुना त्यात पुस्तकाचे लेखक जरी नसतील तरी चालतील, वेगळे लेखक असतील तरी चालतील, पण आवडतं पुस्तक आणि लेखक. आवडतं पुस्तक आहे तुमचं APJ कलामांचंच. आता ते सर्वांना माहीत असणारं पुस्तक. आवडता खेळ? टेबल टेनिस. बरं. TV सोडून, टीव्हीवरल्या बातम्या सोडून सध्या कुठलं सिरियल म्हणा किंवा कुठला कार्यक्रम तुम्ही बघतात आणि कुठलं चॅनल त्याचं? त्याच्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की मला लिंक्ड कुठलीही गोष्ट नाही आवडत, म्हणजे सिरियल नाही आवडत. अच्छा. जे ते संपलं पाहिजे, तासाभरात जिकडं तिकडं तू रख. ताप नाही. म्हणजे उद्या हुरहुर राहू नये किंवा हे नाही बघितलं यार आपण. बरोबर. हां, त्याच्यामुळं महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणा वगैरे वगैरे असे जे आहेत ना लाईट शोज, आय लाईक इट. राजकीय पक्षाबद्दल कुठल्या मी बोलणार नाही, कारण अनेकांची विचारसरणी हे एकसारखीच असते, पुन्हा परत बऱ्याचशा गोष्टीची मते येतात. पण तुमचा, कारण मुळात तुमचं कुटुंब हे राजकारणाशी निगडीत असलेलं आहे सुरुवातीला, तर तुमचा आदर्श किंवा आवडता नेता सध्याच्या परिस्थितीमधला आपण? शरद पवार. क्या बात आहे. तुम्ही रोज व्हॉट्सअप, कारण व्हॉट्सअप हा आता खरं तर जीवनाचा एक भाग बनल्यासारखं बनला आहे. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, एक सोशल मीडियाचा काही प्लॅटफॉर्म असतील, तर याच्यावरती तुम्ही किती वेळ ॲक्टिव्ह असतात? मी ट्विटरवर नाही आहे, मी इंस्टाग्रामवर नाही आहे, मी फक्त व्हॉट्सअपवर आहे. अच्छा. आणि तुमच्या फेसबुकवर आहे. फेसबुक मोजून सकाळी 10 मिनिट मी पाहतो. व्हॉट्सअप जसा मेसेज येईल त्या पद्धतीनं. पण माझ्या व्हॉट्सअपवर जनरली कोणी मेसेज टाकत नाही. गुड मॉर्निंग वगैरेचे असले मेसेज माझ्याकडे नसतात. आणि असे जास्त येऊ लागले की म्हणजे ब्लॉक करून रिकामा होऊन जातो. कारण तुम्हाला काय कन्वे करायचं आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. प्रत्येकाजवळ जो टाईम शिल्लक आहे तो खूप कमी शिल्लक आहे. ज्याचं त्याला ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये जे ते काम करायचं आहे आणि त्या जीवनात जे कामं काही करायचे त्या कामासाठी त्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळं उगीच मी सकाळी उठावं आणि आपलं चालू करावं, हे असं आहे, हे तसं आहे, नो, नॉट नीडेड. त्याचं एक्झॅक्टली काय आहे आणि तो कशा फील्डमध्ये आहे आणि आपण काय फील्डमध्ये, जे काही लिंक असेल तेवढ्या लिंकशी निगडीत जर आपण एकमेकाला बोलत राहील तर दॅट इज व्हेरी गुड. मला नेहमी वाटतं. बरोबर. आणि किंबहुना तेवढाच आपण वेळ द्यायला पाहिजे. तेवढाच दिला पाहिजे. शेवटचा प्रश्न या मुलाखतीतला, आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं एक आदर्श मैत्री कट्टा नावाचं एक सेगमेंट आम्ही जे चालू केलेलं आहे, किंबहुना थोडक्यात आमची संकल्पना एवढीच आहे की ज्यांच्या गळ्यात यशश्री आहे त्यांच्या जीवनगाथा शॉर्टमध्ये सगळ्यांना समजाव्यात, हा एक आमचा उद्देश त्या मानानं राहिलेला आहे. तर आमच्या या उपक्रमाबद्दल आपलं मत? खूप चांगला उपक्रम आहे. कसं आहे माहिती आहे का, लोकांना हे कळालं पाहिजे की कोण काय करतोय. खूप काही कार्य अशी असतात, आता ठीक आहे लोक छोटंसं कार्य करतात, मोठी पेपर भरून जाहिरात असते.
आजपर्यंत आमच्या कॉलेजचं कुठलंही युनिटचं तुम्ही जर पाहिलं असेल तर कुठलीही साधी जाहिरात देखील आम्ही कधी देत नाही. आता हे कार्य कुठंतरी कळालं पाहिजे कुणाला तरी. दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमामध्ये जायचं असेल तर त्या ठिकाणी मग कुठले पैसे देऊन कुठलं काम करून घ्या, त्या गोष्टीत आमचा विश्वास नाही आहे. अशी जी माणसं असतात काम करणारी, त्या माणसांना एक समाजामध्ये ओळख मिळवून देणं, हे जे काम तुम्ही करताय हे काम त्या ठिकाणी वाखाणण्याजोगे आणि हे असंच तुम्ही करत राहावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद सर. आजच्या आदर्श मैत्री कट्ट्यामध्ये आजची मुलाखत आपण घेतली आदरणीय संजीव कुमारजी सोनवणे सरांची. सरांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी रोखठोक त्यांच्याच शैलीमध्ये आपल्या सगळ्यांना दिलं. खरंच सरांचं जे काही कार्य शैक्षणिक क्षेत्रात राहिलेलं आहे ते आदर्शवत आहेच, किंबहुना त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी एवढंच म्हणेन की नेहमी सरांनी करत असलेली ज्या ऊर्जेनं सर काम करत आहेत ते नेहमी आपण आत्मसात करणं निश्चित आवश्यक आहे. धन्यवाद.